या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मेहेंदळेंच्या घरी सगळेजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात, पण सारंग आणि तिलोत्तमा तिथे नसतात. थोड्याच वेळात ते दोघे त्या ठिकाणी येतात. सारंगची नाश्ता करण्याची इच्छा नसते, पण तिलोत्तमा त्याला आग्रह करत असते. ती म्हणत असते की ती मुलगी या घरातून बाहेर गेली आहे म्हणून एवढं वाईट वाटून घ्यायची काहीच गरज नाही आहे सारंग. जे काही घडलं आहे ना ते चांगलंच आहे. आणि ते ऐकून सारंग खूप चिडतो, पण तो तिलोत्तमाला उलट उत्तर काही देत नाही. नाईलाजाने तिचं सगळं बोलणं ऐकून घेत असतो, पण तिलोत्तमा काही शांत बसायला तयारच नसते. ती सावलीबद्दल वाटेल ते बोलत असते. तिच्यावर नको नको ते आरोप करत म्हणत असते की बरं झालं सारंग ती ब्यात एकदाची घराबाहेर गेली. खरं तर ती या घरामध्ये होती ना ही गोष्टच मला पटत नव्हती, पण आता ती स्वतःहून घरातून बाहेर गेली ना हे खूप चांगलं झालं. आणि खरंच ना तिच्यासाठी तू इतकं वाईट वाटून घ्यायची काही म्हणजे काहीच गरज नाही आहे, कारण तिने घरातून बाहेर जाताना तिच्या चुकांची कबुली दिली आहे. आता एवढं मात्र खरं की ती जाताना घरातलं वातावरण गढूळ करून गेली, पण लवकरच हे सगळं ठीक होईल. आणि ते ऐकून सारंग म्हणतो की आई तू आत्ता हे जे काही बोलतेस ना ते नाही ग मला पटत. आणि ते ऐकून तिलोत्तमा रागातच विचारते की तुला माझं म्हणणं पटत नाही आहे. आणि त्यावेळी सारंग म्हणतो हो आई, आणि तूच आम्हाला शिकवलेस ना की जर आपल्याला पुढच्याचं बोलणं पटत नसेल तर ते त्याला स्पष्टपणे सांगावं. आणि मला खरंच असं नाही वाटत आहे की सावलीची काही चूक आहे. मुळात ती हे घर सोडून का गेले हे आपल्यापैकी अजून कोणालाही माहिती नाही आहे. तर तिलोत्तमा म्हणत असते की सारंग आता यामध्ये लपण्यासारखं काही राहिलेलं नाही आहे. अरे तिने तिच्या चुकांची कबुली दिली आहे आणि ती एखाद्या चोरासारखी रात्री अपरात्री हे घर सोडून निघून गेले. मग तुला अजून काय पुरावा हवा आहे की ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नव्हती याचा. आणि ते ऐकून सारंग खूप चिडतो. अस्मी आणि ऐश्वर्या मात्र हसत असतात. दुसरीकडे एका नदीच्या किनारी सावली बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते आणि त्याचवेळी एक जोडपं त्या ठिकाणी येतं. सावलीला पाहून ते दोघेजण खूपच घाबरतात. आणि मग जेव्हा ते सावलीला व्यवस्थितपणे झोपवतात तेव्हा त्यांना सावलीच्या डोक्याला झालेली जखम दिसते. त्यात जो माणूस असतो तो वैद्य असतो आणि मग त्याची बायको त्याला म्हणते की तुम्ही लगेच या पोरीवर उपचार सुरू करा. त्यावर तोही हो म्हणतो. दुसरीकडे सारंग त्याची बाजू तिलोत्तमाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो की आई समजा उद्या असं सिद्ध झालं की सावली खरी आहे, तिची जे काही घडलं त्यात काही चुकी नव्हती, मग तू काय करणार आहेस. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते म्हणजे काय म्हणायचे तुला, ती सावली खरी आहे आणि ऐश्वर्या खोटी आहे का. आणि ते ऐकून ऐश्वर्या रागातच सारंगकडे पाहू लागते. तर तिलोत्तमा म्हणत असते की ऐश्वर्या या मेहेंदळे घराण्याची सून आहे, ती कधीच खोटं बोलू शकत नाही, खोटं वागू शकत नाही. पण समजा तुला असं वाटतंय ना की जर ती मुलगी खरी असेल आणि ऐश्वर्या खोटी असेल हे सिद्ध झालं तर मग मी स्वतः ऐश्वर्याला शिक्षा करेल, तिच्या मुस्काटात लावेल. आणि हे ऐकून ऐश्वर्या आणि अस्मी चांगल्याच घाबरतात. तिलोत्तमा म्हणत असते की माझी खात्री आहे ऐश्वर्या कधीच कोणती चूक करणार नाही. तर दुसरीकडे सावलीच्या पोटात पाणी गेलेले असते. ती बाई सावलीच्या पोटातील पाणी बाहेर काढते आणि मग त्यानंतर तिचा नवरा लगेच सावलीवर उपचार सुरू करतो. सावलीला खूप तापही आलेला असतो आणि मग ते दोघेजण सावलीला लगेच त्यांच्या घरी घेऊन जातात. दुसरीकडे तिलोत्तमाने सांगितल्यामुळे सारंग जेवण करण्यासाठी बसतो खरा, तर तिलोत्तमा त्याला म्हणत असते की ती मुलगी या घरातून बाहेर गेली आहे ना म्हणून मी अस्मीला गोडाधोडाचं बनवायला सांगितलंय. एकदा बघ तरी अस्मीकडे, तिने तुझ्यासाठी आज शिरा बनवलाय, तू प्लीज खाऊन घे. आणि हे ऐकून सारंग पुन्हा चिडतो. अस्मी लगेच त्याला शिरा वाढण्यासाठी पुढे येते, पण सारंग तिचा हात पकडतो आणि म्हणतो की मला हे काही नकोय. तर ऐश्वर्या म्हणते की अरे बघ तरी ती किती प्रेमाने वाढते. तर सारंग म्हणतो की जर मला हे प्रेम नकोच असेल तर. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की सारंग हे काय बोलतोयस, तुला तरी कळतंय का. अरे काही दिवसांपूर्वी तू या मुलीच्या प्रेमात अगदी वेडा झाला होतास आणि आता तुला तिच्यावर विश्वास नाही आहे का. आणि त्यावेळी सारंग म्हणतो की मी ज्या अस्मीवर प्रेम केलं ना ती अस्मी ही नाही आहे, ती अस्मी वेगळी होती आणि ही अस्मी खूप वेगळी आहे. ती जेव्हा घरात आली ना तेव्हाच तिने कबूल केलं ती जगन्नाथच्या कटकारस्थानांमध्ये सहभागी होते, त्यामुळे आता माझा तिच्यावर विश्वास राहिलेला नाही आहे. आणि ते ऐकून तिलोत्तमा तरीही अस्मीची बाजू घेत म्हणते की अरे हो तिने कबूल केलं म्हणजेच ती खरी आहे असं तुला वाटत नाही का. अरे त्या जगन्नाथने बघ तिचा किती छळ केला, पण त्या मुलीने सगळं काही तुझ्यासाठी सहन केलं कारण तिचं तुझ्यावर प्रेम आहे. पण तरीही तू तिच्याकडे डुंकूनही बघत नाही, तिच्यावर विश्वास ठेवत नाही. त्या मुलीपेक्षा तर ही खूप बरी आहे. अरे घरात आल्यापासून ती बघ किती काय काय करते तुझ्यासाठी.
आणि ते ऐकून सारंग म्हणतो की आई तू अस्मीची आणि सावलीची तुलना करूच नको, त्या दोघींची तुलना ना होऊच शकत नाही. अगं सावली या घरात आल्यापासून ना बिचारी किचनमध्ये राहते, आपण साधं तिला घरात झोपण्यासाठी सुद्धा जागा दिली नाही गं. घरातील कोणीही तिच्याशी चांगलं वागलं नाही, बोललं नाही. तिने किती हालअपेष्टा सहन केल्या आहेत ना फक्त तिला माहिती. आणि ते ऐकून तिलोत्तमा म्हणते की हो माझंसुद्धा तेच म्हणणं आहे की या दोघींची तुलना करण्यामध्ये तू पडूच नको, कारण अस्मी त्या मुलीपेक्षा खूप उत्तम आहे आणि तुझ्यासाठी ना अगदी योग्य आहे. पण ते ऐकून सारंग खूप चिडतो आणि नाश्ता न करताच त्याची खुर्ची फेकून देतो आणि तेथून निघून जातो. तर दुसरीकडे त्या जोडप्याने सावलीला घरी आणलेलं असतं आणि मग त्या सावलीवर लगेच उपचार सुरू करतात. ते दोघे देखील विठ्ठल रुक्मिणीचे भक्त असतात आणि सावली लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून ते विठ्ठलाला साकडंही घालतात. त्यानंतर संध्याकाळी सारंग जेव्हा घरी येतो तेव्हा त्याला सतत तिलोत्तमाचं बोलणं आठवत असतं आणि सावलीची आठवणही येत असते. तो म्हणत असतो की सावली तुझ्या अशा अचानक निघून जाण्यामुळे खरंच खूप प्रश्न निर्माण झाले आहेत गं. सगळेच जण तुझ्या विरोधात जायला बघत आहेत, पण माहीत नाही का माझं मन सांगते की तू चुकीची नाही आहे. माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण तू प्लीज लवकरात लवकर घरी ये. दुसरीकडे सावलीची तब्येत मात्र बिघडतच चाललेली असते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग तयार होत असताना अमृता त्या ठिकाणी येते आणि त्याला सांगते की सारंग तू प्लीज पटकन पोलीस स्टेशनमध्ये जा, कारण आई आणि ऐश्वर्या पोलीस स्टेशनमध्ये जाण्यासाठी निघाल्यात. त्यामुळे सारंग खुश होतो. तो म्हणतो की म्हणजे त्यांना देखील सावलीची काळजी वाटली ना गं वहिनी. तर अमृता म्हणते नाही, त्या दोघीजणी सावलीच्या विरोधात तक्रार करण्यासाठी गेल्यात चोरीची. आणि ते ऐकून सारंग खूप चिडतो आणि लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे जेव्हा देवाला समजतं की तिलोत्तमा आणि ऐश्वर्या आल्यात तेव्हा त्याला आश्चर्य वाटतं. आधी तर त्याला असं वाटतं की त्या दोघीजणी सावलीच्या काळजीपोटी आल्यात, पण मग त्यानंतर तिलोत्तमा सांगते की आम्हाला सावली भागवत या मुलीच्या विरोधात चोरीची तक्रार नोंदवायची आहे. ती आमच्या घरातले दागिने घेऊन पळून गेली. आणि ते ऐकून देवा विचारतो की काय नाव घेतलं तुम्ही, मी ऐकलं नाही. तर ऐश्वर्या म्हणते की तू जे नाव ऐकलं ना ते अगदी बरोबर आहे, चल आता रजिस्टर उघड आणि तक्रार नोंदव. आणि ते ऐकून घोरपडे ऐश्वर्यावरच ओरडतो, मात्र देवा त्याला शांत राहायला सांगतो. आणि तो त्या दोघींनाही म्हणतो की सावली असं करणं शक्यच नाही. पण ऐश्वर्या म्हणते की तू आता ड्युटीवर आहेस हे विसरू नको, कामाच्या मध्ये इमोशन्स आणायच्या नसतात. पण देवा काही गप्प बसत नाही. तो म्हणत असतो की माझ्या बहिणीवर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती ना तुम्ही तिला त्रास देण्यासाठी काय काय करू शकता ते. तुम्ही ना सगळेजण माझ्या बहिणीच्या राशीला आलेले राहू केतू आणि बरेच काही आहात. खरं तर तुम्हाला त्या आधीच्या प्रकरणामध्येच अडकवायला हवं होतं, तुमच्यावर चांगली 10-12 कलमं टाकायला हवी होती, म्हणजे मग कोर्टाच्या फेऱ्या मारत बसला असतात. आणि हे ऐकून तिलोत्तमा खूपच चिडते. ती देवाला धमकी देत म्हणते की तुझे सिनियर्स कुठे आहेत त्यांना सांगू का, पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या सज्जन आणि सभ्य माणसांसोबत तू कसा वागतोस ते, मग ते तुला शिकवतील कसं वागायचं आणि तक्रार कशी नोंदवून घ्यायची हे. आणि मग त्यानंतर तिलोत्तमा त्याला तक्रार नोंदवायला सांगते. पण मग तितक्यात सारंग त्या ठिकाणी येत म्हणतो की तक्रार नोंदवायची काही गरज नाही आहे. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत देवाला समजतं की घाटामध्ये एक अपघात झाला होता आणि मग त्यानंतर लगेच ते सगळेजण त्या ठिकाणी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे सावलीची तब्येत खूप बिघडत असते आणि जगन्नाथ अलकाला समजतं की सावलीच्या कुंडलीमध्ये खूप मोठा धोका आहे, त्यामुळे ते दोघेही घाबरतात. तर इकडे ज्या ट्रक ड्रायव्हरने सावलीला उडवलेले असते त्यालाच देवाने पकडलेले असते. सारंग तर त्या माणसाला खूप मारतो आणि मग देवा त्याला सावलीचा फोटो दाखवत विचारतो की ही तीच मुलगी होती का. आणि सावलीचा फोटो पाहून तो ट्रक ड्रायव्हर तर अजूनच घाबरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.